नमस्कार. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत हीच महाराजांचरणी प्रार्थना. 2025मधील महाशिवरात्री ही बुधवार दिनांक 26 फेब्रुवारीला आहे. तर या दिवशी आपण भगवान शंकरांची उपासना केल्याने त्याचे अनेक पटीने फळ आपल्याला मिळत असते. या दिवशी शिवतत्व हे लाखो पटीने जास्त कार्यरत असते. त्यामुळे आपण केलेल्या सेवेचा आपण केलेल्या उपायांचा खूपच चांगला फायदा आपल्याला होत असतो. तर आपण या महाशिवरात्रीला आपल्या मुलांसाठी त्याचबरोबर आपल्या कुटुंबासाठी घरासाठी काही सेवा करायची आहे, त्याचबरोबर आपल्याला उपायही करायचे आहेत. यामुळे आपल्या मुलांच्या वागण्यामध्ये नक्कीच फरक पडणार आहे. त्यामुळे त्यांचे अभ्यासात मन लागून त्यांची शैक्षणिक प्रगती होणार आहे. आपण आपल्या कुटुंबासाठी घरासाठी काही उपाय केल्याने आपल्या घराला लागणारे नजरदोष किंवा वास्तुदोष असेल तर तो निघून जाईल. भगवान शंकर हे साम सदाशिव आहेत. त्यांना भोळाशंकर असे म्हटले जाते. आपण केलेल्या सेवेने उपायाने लगेच प्रसन्न होऊन ते आपल्याला आशीर्वाद देतात. बऱ्याच महिलांचा असा प्रश्न असतो की आमची मुले खूपच हट्टी आहेत किंवा खूपच तापट स्वभावाचे आहेत, सारखी किरकिर करतात किंवा ऐकतच नाहीत, अभ्यास करत नाहीत किंवा अभ्यास करण्याचे टाळाटाळ करतात. तर अशा मुलांसाठी आईने हा उपाय महाशिवरात्री दिवशी करायचा आहे. अतिशय प्रभावी उपाय आहे. या दिवशी शिवतत्व हे लाखो पटीने कार्यरत असते. त्यामुळे आपण याचा लाभ घ्यायचा आहे. हा उपाय आपल्याला घरी न करता मंदिरातच करायचा आहे. कारण मंदिरामध्ये पावित्र्य असते. एक सकारात्मक लहरी मंदिरामध्ये असतात, तेवढे पावित्र्य आपल्या घरामध्ये नसते. आपण इतर काही सेवा करणार असाल, रुद्राभिषेक करणार असाल तर तो घरी करू शकता. हा जर उपाय आपल्याला करायचा असेल आपल्या मुलांसाठी तर आपण मंदिरात जाऊनच हा उपाय करायचा आहे. तुमच्या आसपास जर मंदिर नसेल, मंदिर लांब असल्यामुळे जाणे शक्य होत नसेल किंवा मंदिरामध्ये या दिवशी गर्दी असते त्यामुळे बसण्यास मनाई केली तरच आपण हा उपाय घरी करायचा आहे. शक्यतो हा उपाय आपल्याला मंदिरातच करायचा आहे. मंदिरात जाताना आपण एक ग्लास पाणी घेऊन जायचं आहे आणि तेथे बसून हा मंत्र म्हणायचा आहे. हा उपाय आपल्याला महाशिवरात्री दिवशी 26 तारखेलाच करायचा आहे. हा उपाय तुम्ही बुधवारी 26 तारखेला सकाळी केला तर चालेल किंवा सायंकाळच्या वेळी केला तर चालेल किंवा 26 तारखेच्या मध्यरात्रीत केला तरी देखील चालेल. कारण या वेळेत शिवतत्व हे अधिक कार्यरत असते. त्यामुळे तुम्ही 26 तारखेला दिवसभरात कधीही किंवा रात्री हा उपाय केला तरी देखील चालेल. तर आपल्याला मंदिरात बसून हा मंत्र म्हणायचा आहे. आपल्या डाव्या हातामध्ये ग्लास धरायचा आहे आणि उजवा हात त्या ग्लासवर ठेवायचा आहे आणि आपल्याला या वेळेला शिव गायत्री मंत्र म्हणायचा आहे. रुद्र गायत्री किंवा शिव गायत्री मंत्र याला म्हणतात. तर हा मंत्र ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात. ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात. हा मंत्र आपल्याला 1 तास म्हणायचा आहे. मंत्र म्हणत असताना आपण त्यावरून हात अजिबात काढायचा नाही. आपल्याला 1 तास म्हणणे शक्य नसेल आपण 1 माळी म्हणजे 108 वेळा हा मंत्र म्हणायचा आहे. अतिशय सोपा मंत्र आहे. तुमच्या लगेच लक्षात येईल किंवा तुम्ही एखाद्या कागदावर लिहून घेतला तरी देखील चालेल. आता आपण ही सेवा कधी करणार आहोत, सकाळी केली किंवा संध्याकाळी केली तरी देखील चालेल. पण आपण घरी आल्यानंतर लगेच या ग्लासातील पाणी मुलांना पिण्यासाठी द्यायचे नाही. तर आपल्याला 26 तारखेच्या रात्री हा ग्लास आपल्या देवघरामध्ये ठेवायचा आहे. रात्रभर हा ग्लास तेथेच ठेवायचा आहे. हा ग्लास आपण उघडा ठेवायचा नाही तर त्यावर आपण एक प्लेट ठेवायची आहे. हा ग्लास रात्रभर का ठेवायचा तर या दिवशी म्हणजे महाशिवरात्रीला शिवतत्व हे अधिक कार्यरत असते. तर आपण या सात्विक लहरी या पाण्यामध्ये उतराव्यात म्हणून हा ग्लास आपण रात्रभर आपल्या देवघरामध्ये ठेवायचा आहे. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे गुरुवारी आपण ज्यावेळी उपवास सोडणार असतो त्यावेळी ग्लासातील पाणी आपल्या मुलांना पिण्यासाठी द्यायचं आहे. ज्यावेळी आपण मंदिरात बसून हा मंत्र म्हणत असतो त्यावेळी आपल्या मनात देखील चांगले भाव चांगले विचार असणे आवश्यक आहे. आपण मंत्र म्हणत आहोत आणि आपलं मन कुठेही भटकत आहे असं व्हायला नको. आपण ही सेवा करत असताना हा उपाय करत असताना आपल्या मनात ही चांगले विचार आपल्या मुलांबद्दल सकारात्मक विचार करायचे आहेत. माझ्या मुलाला हे पाणी पिल्यानंतर खूपच चांगला फरक पडला आहे. तो खूपच चांगला वागत आहे. त्याचबरोबर तो अभ्यास करत आहे. त्याच्या अभ्यासात प्रगती होत आहे. त्याने हट्टीपणा सोडलेला आहे. अशा आपल्या मुलांबद्दल सकारात्मक विचार आपण हा मंत्र म्हणत असताना करायचा आहे. हा उपाय आपल्याला आपल्या मुलांसाठी महाशिवरात्री दिवशी करायचा आहे. आता आपल्याला आणखीन एक उपाय करायचा आहे तो महाशिवरात्री दिवशी. तर हा उपाय आपल्या घरासाठी आपल्या वास्तूसाठी करायचा आहे. आपल्या घरामध्ये काही दोष असतील किंवा आपल्या घराला कोणाची नजर लागली असेल तर आपल्याला हा उपाय महाशिवरात्री दिवशी करायचा आहे. पितृदोष निवारण्यासाठी पितृ पंधरवड्यामध्ये आपल्याला काळ्या तिळाचा वापर आपण करत असतो. यामुळे आपल्या पितरांना सद्गती मिळत असते. पितृ पंधरवड्यामध्ये आपण पितरांसाठी जो नैवेद्य करतो त्यावर आपण काळे तीळ टाकल्यामुळे आपल्या पितरांना सद्गती मिळत असते. त्याचबरोबर आपण महाशिवरात्री दिवशी किंवा शिवपिंडीवर कधीही पितृदोषासाठी काळे तीळ जरूर अर्पण करावेत. आपण ज्यावेळी अभिषेक करत असतो त्यावेळी शिवपिंडीवर आपण काळे तीळ अर्पण केल्याने आपला पितृदोष जात असतो.
तर या महाशिवरात्रीला आपल्या घराला कोणाची नजर लागली असेल, घरामध्ये नकारात्मक ऊर्जा असेल, तर आपल्याला या महाशिवरात्रीला एक उपाय करायचा आहे। तर आपल्या घरामध्ये आपण एका ठिकाणी उभं राहायचं आहे। आपल्या डाव्या हातामध्ये काळे तीळ घ्यायचे आहेत आणि खालून वरपर्यंत आपल्याला हा उतार करायचा आहे। उतारा करत असताना आपण ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असे म्हणायचे आहे। ज्यावेळी आपण हात वरून खाली घेत असतो त्यावेळी आपल्याला ओम नमः शिवाय असे म्हणायचे आहे। हा उतारा आपल्याला 7 वेळा करायचा आहे। अशा पद्धतीने आपल्याला हा महाशिवरात्री दिवशी उपाय करायचा आहे। आता उपाय करत असताना आपण कोणाशीही बोलायचे नाही। आता उपाय करून झाल्यानंतर आपण हे उतारा केलेले काळे तीळ आहेत ते आपल्या डस्टबिनमध्ये टाकायचे आहे, किंवा तुम्ही ज्या ठिकाणी कचरा टाकता त्या ठिकाणी आपण हे काळे तीळ टाकून द्यायचे आहे। कुणाच्या अंगणात, दारात कुणाच्या टाकायचे नाही। तर आपण एका प्लॅस्टिकच्या पिशवीत भरून ठेवले तरी चालेल आणि दुसऱ्या दिवशी घंटागाडी टाकले तरी देखील चालेल। त्यानंतर आपण आपले पाय धुवूनच इतरांशी बोलायचं आहे। हा उपाय करता असताना आपण कोणाशीही बोलायचे नाही। हा उपाय आपल्याला घराला कोणाची नजर लागली असेल तर त्यासाठी हा उपाय करायचा आहे। आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण झाली असेल तर त्यासाठी नकारात्मक ऊर्जा निघून जावी त्यासाठी हा उपाय आपल्याला महाशिवरात्री दिवशीच करायचा आहे, म्हणजे 26 तारखेलाच बुधवारी हा उपाय आपल्याला करायचा आहे। या उपायाने आपल्या घरातील नकारात्मकता निघून जाणार आहे, नजर दोष असेल तर निघून जाणार आहे। पण आपण हा उपाय करत असतो, हा आपल्या घरासाठी करत असतो, पण आपणही कोणाबद्दलही वाईट बोलू नये, वाईट चिंतू नये। तर आपण या महाशिवरात्रीला आपल्या मुलांसाठी व आपल्या घरामध्ये काही नजरदोष असेल, वास्तुदोष असेल त्यासाठी हा उपाय करायचा आहे। तर आपण महाशिवरात्री दिवशी रुद्राभिषेक कसा करावा याचा व्हिडिओ मी काल अपलोड केला आहे। त्याचबरोबर महाशिवरात्री व्रतामध्ये कोणते नियम पाळणे आवश्यक आहे त्याचेही व्हिडिओ मी या अगोदर अपलोड केले आहेत, ते व्हिडिओही बघा। तर आजचा व्हिडिओ इथे थांबवते। आजची माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सारिका भक्ती विश्व या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।